असल्याने वाढता प्रसार लक्षात घेता नागपूर शहर पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले असता 27 मे रोजी नागपुरात गरुड दृष्टी या प्रगत सोशल मीडिया निरीक्षण प्रणालीचा आणि अत्याधुनिक सायबर लॅबचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला असून या दोन्ही उपक्रम सायबर सुरक्षा, गुन्हे प्रतिबंध आणि तपास कार्यक्षमता वाढविण्यासाठी क्रांतिकारी ठरतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। नागपूर पोलिसांचा अत्याधुनिक तंत्रज्ञानाकडे मोठा झुकाव, गरुड दृष्टी या सोशल मीडिया ट्रॅकिंग प्रणालीचा आणि नवीन सायबर फॉरेन्सिक लॅबचा एकत्रित शुभारंभ सायबर हॅक इव्हेंट 2025 च्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पार पडला असून गरुड दृष्टी फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि एक्स सारख्या प्लॅटफॉर्मवर रिअल टाइम ट्रॅकिंग करते आणि कीवर्ड, प्रतिमा आणि चेहरा ओळख वापरून आक्षेपार्ह पोस्टवर लक्ष ठेवते। हिंसक, दहशतवादी किंवा धार्मिक दृष्ट्या संवेदनशील मजकुराला गुप्तहेर अहवालात वर्गीकृत केले जाते आणि संबंधित पोलिसांना त्वरित पाठवलेही जाते। याचबरोबर नवीन सायबर लॅबमध्ये मोबाईल फोन डेटा पुनर्प्राप्ती, CDR विश्लेषण आणि मालवेअर तपासणीसाठी खास उपकरणे बसविण्यात आली आहेत, जसे सेलब्राइट गार्गोयल इन्व्हेस्टिगेटर MP आणि सेलब्राइट प्रीमियम। ही साधने पोलिसांना तपास प्रक्रिया जलद आणि प्रभावीपणे पार पाडण्यास सक्षम बनवतील, तसेच भविष्यातील कायदेशीर कारवाईसाठी आवश्यक पुरावेही साठवतील। डिजिटल गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गरुड दृष्टी हे नागपूर पोलिसांची एक ठोस पावले आहेत। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या प्रणालीचा प्रभाव भविष्यात अधिक जाणवेल अशी आशा यावेळी व्यक्त केली जात आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट। आपण बघत असेल की ज्याप्रमाणे सध्या सोशल मीडियावर पोस्ट येतात आणि पोस्टच्या ओरिजिन किंवा त्याच्यात काय सांगण्यात आलेलं आहे, ह्युमनली इट बिकम्स लिटल डिफिकल्ट। मग याच्यासाठी आपल्याकडे जे टूल्स आहे ते पण ॲडव्हान्स टूल्स पाहिजे। मग सोशल मीडिया मॉनिटरिंग टूल्स जे सध्या आपल्याला जे मिळालेले आहे त्याचा वापर आपण वेगवेगळे कामासाठी करणार आहे। सोशल मीडियावर काय कोण पोस्ट करतोय त्याच्यात आपण कीवर्ड बेस्ड सर्च आपण करू शकतोय। तसेच आपण जे काही जर काही वेपन्स वगैरे किंवा इतर गोष्टी जर कोणी टाकली तर तेही आपण ऑटोमॅटिकली ते बघू शकतो। पण हे जे ज्याप्रमाणे याचे ॲडव्हान्स टूल्स आता मिळत आहे त्याचा फायदा आपल्याला पोलिसिंगमध्ये होणार आहे। एक ते कुठलीही गोष्ट होण्याचे अगोदर जसं क्राईम आहे किंवा कॉम्युनल टेन्शन असली किंवा एखादे पॉलिटिकल व्यक्तीबद्दल कोणी काही लिहिलं तर ही सगळी गोष्ट जर आपल्याला आगाऊ माहिती मिळाली तर आपण त्याच्यावर कंट्रोल किंवा अंकुश आणू शकतोय। या दृष्टीने जर आपण पाहिलं तर याचा भरपूर फायदा आपल्याला होणार आहे। हे जे आहे सगळं AI बेस्ड आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड आहे आणि याचे अगोदर मी आपल्याला सांगू शकतोय की मागच्या वर्षी आपण सिम्बा टूल एक आणला होता आणि त्याचाही वापर आपण याच्यासाठी करतोय आणि ते आपले जे FR बेस्ड कॅमेराज आहेत त्याच्या ॲनालिसिस आपण सिम्बा ॲपमधून करतो आणि हे जे सध्या जे टूल्स नवीन आपण वापरणार आहे तेही सगळे असेच आहे जे AI बेस्ड आहे, म्हणजे ते ॲनलाइज करू शकतात आणि काय त्याच्यात आहे त्या बेसिसवर आपल्याला माहिती मिळेल। तर ही जी ॲडव्हान्स टूल्स आहे आणि त्याचा फायदा त्या अनुषंगाने आपल्याला होणार आहे। जसे व्हेकल ट्रॅफिक व्हायलेशन असले किंवा एखादा डार्क एरिया किंवा असा एरिया जिथे काही इलॉजिकल मुवमेंट आपल्याला दिसत आहे किंवा ही सगळी जी माहिती आपल्याला ऑन स्क्रीन दिसेल आणि आपल्या लोकांना त्याचा फायदा होईल। हे जे आहे आपण ही माहिती जसे फ्लॅग होतील आणि ती माहिती मिळाल्यानंतर आपण संबंधित जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्याला आपण सांगणार आहे आणि मग त्याच्यावर ते त्यांना म्हणजे त्याला डाऊन करायचे ती कमेंट्स किंवा फोटोग्राफ किंवा व्हिडिओ रील्स वगैरे किंवा इतर काही करायचे ते आपण करू शकणार आणि ते हे जे सगळं आहे ते आपल्याला ऑटो बेस्ड असणार आहे। हे जे आहे थोडं डीप बेस्ड तुम्ही हे म्हणताय जे माहिती आहे तर ते याचे किती वापर होईल, कारण ही जे आहे हे अल्गोरिदम बेस्ड असतात आणि डीप किंवा फेक जे माहिती आहे त्याच्या कुठपर्यंत वापर आहे ते आपल्याला आता कळेल। म्हणजे वापर जसं जसं याच्या होईल आणि त्या अनुषंगाने जसे जसे आपला सिस्टम इंटेलिजंट होईल त्या अनुषंगाने आपल्याला त्याचा फायदा होणार आहे। आता इथे आहे जसं PI लेवलवर आम्ही API PSI आणि आमचे जे अंमलदार आहे
फार मोठी संख्यामध्ये जवळपास 30-35च्या आपल्याकडे स्टाफ आहे. हे टूल्स जर व्यवस्थित वापरले तर त्याचे जास्त मॅनपॉवरची अशी गरज नसणार आहे आपल्याला. नुसते ऑब्झर्वेशन फार महत्वपूर्ण याच्यात राहणार आहे आणि अलर्ट जसे मिळतील अलर्ट अनालाइज आपल्याला करायचे. त्याच्यात जास्त मॅनपॉवरची अशी काही गरज राहणार नाही, परंतु ते टेक्निकली साऊंड आणि एज्युकेटेड राहिले पाहिजे याच्यावर आमचा फोकस राहील. ते जे एम्बॅसिडर आहेत त्याच्या मल्टी टास्किंग आहे त्यांच्या रोल राहील याच्यात. एक ते अवेअरनेस पसरवण्यासाठी, तसेच याचे जे काय काय अजून याच्यात डेव्हलप आपण केला पाहिजे त्याच्यासाठी, अनालिसिससाठी आणि काय आपण प्रेडिक्ट याच्यामुळे करू शकतोय त्याच्यासाठी त्यांचा फार मोठा याच्यात रोल राहणार.